हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना. माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आम्ही आलेलो आहोत ठाण्याच्या उपन एरियामध्ये आणि काय बिर्याणी फेस्टिवल आहे इथे उपन लेकच्या जवळ. तर त्यासाठी आज आम्ही इथल्या सगळ्या बिर्याणी ट्राय करायला आलेलो आहोत. म्हणजे सगळ्या बिर्याण्या नाही ट्राय करू शकणार आहोत, पण ज्या युनिक वाटतील त्या आम्ही ट्राय करू आणि तुम्हाला सांगू. कारण हे फेस्टिवल आहे अजून पुढचे 2 दिवस, त्यामुळे तुम्हाला पण येऊन खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता. चला जाऊया. चला. आता तू कुठली बिर्याणी तुला खायची? मग मी तर व्हेज बिर्याणी खाणार आहे. नॉनव्हेजचं माझ्या डोक्यात नाहीये. नॉनव्हेज मी सध्या बंद केलेलं आहे. थोडं अच्छा इथे तिकीट आहे का? तिकीट आहे. चला आपण आता तिकीट घेऊया. 30 रुपये तिकीट आहे येणार नाही आता. इथे लाईन आहे तर तिथे तुम्हाला तिकीट घ्यावं लागणार आहे 30 रुपयाचं पर पर्सन. तर आता आपण घेऊया. हे असे तिकीट्स आहेत खूप 30 रुपयाचं एक, आणि असं घेऊन तुम्हाला एंट्री मिळणार आहे, त्याशिवाय एंट्री नाही मिळणार. 2 तिकीट्स केली. आता आपण कुठून सुरुवात करायची? कुठून करूया? हा पडलेला सुरुवात कुठून करूया? नाही पान नंतर खातात माणसं. पान नंतर खायचं असतं, हो ना ओंकार? पान नंतर आपण एक काम करूया, मी आयडिया देते. आपण ना आधी एक चक्कर मारूया, म्हणजे आपल्याला कळेल की काय खायचं, काय काय आहे. ठीक आहे चला. हे सुरुचीज किचन नावाचं आहे, जिथे त्यांच्याकडे काय 200 रुपयाच्या प्राईसला पापलेट फ्राय मिळणार आहे. सुरमई फ्राय आहे 200 रुपयाला. सुरमई फ्राय आहे, नाही सुरमई बिर्याणी आहे, असं सगळं आहे. नंतर आहे काय ध्रुव्स केटरर्स. बिर्याणी अँड मी. वाव, काहीतरी इंटरेस्टिंग आहे हे. इतक्या बिर्याणीच्या हे दिसत आहेत, तर आपण खायचं नक्की कोणती बिर्याणी? माझं तेच म्हणणं आहे, आपण इथे ना चक्कर मारूया. मला ती बांबू बिर्याणी जरा इंटरेस्टिंग वाटते आहे. काही जे वेगवेगळं वाटतंय दिसतंय. तंदूरचा एक छान वास येतो आहे, अयो सुगंध. मला कशाला सांगतेस, मी तर व्हेजच खाणार आहे यार. ही व्हेज खाणार आहे, म्हणजे वरचा भात खाईन. तंदुरी खाणार आहे. मोमोज आहे काहीतरी. मोमोज पण आहे, मोदक. बिर्याणी मोदक सॉरी मोदक आहेत. उकडीचे मोदक आहेत. आता आम्ही इथे गर्दी काहीतरी नको. अच्छा, इथे हे जरा बिर्याणीचे थोडेसे संपलेले आहेत. हे वेगवेगळे खेळण्याचे स्टॉल्स आहे. ती म्हातारी मला एक कळत नाही, बिर्याणी फेस्टिवलमध्ये खेळणी काय करतात ते? मला थोडं खाता खाता खेळायचं असेल. नाही, जे लहान मुलांना घेऊन येतात ते ज्यांना बिर्याणी खाऊ देत नाही त्या मुलांनी ना ते खेळण्यासाठी खेळणी घेऊन देणार. कमी आहेत स्टॉल्स. म्हातारी जी लहानपणी आपण खायचो ती म्हातारी आहे. वेफल्स आहेत, वेफल्स ट्राय करूयात. वेफल. हे ज्वेलरी आहे, हे मसाले दिसत आहेत. हां, पण बिर्याणी फेस्टिवलमध्ये ज्वेलरीचं काय काम? आता खेळण्यांचं कळलं, पण ज्वेलरीचं काय? जर एखादं कोणीतरी विसरलं असेल, काय गाठलं म्हणजे घाटाघाटाघातलं पडलं, नटून आलेलं नसेल, तर त्यांच्यासाठी. अच्छा, म्हणजे ते इराणी मित्र. इराणी कॅटर्स बहुतेक हे इथे वडे, पॅटीस आणि असं काहीतरी मिळेल. काळं चिकन आहे, हे खायला पाहिजे. आम्ही आहे ना सावजीचं काळं मटण का चिकन म्हणतात ना ते बघितलंय, तर आपण काळं चिकन ट्राय करूया. मी व्हेज आहे. हा, म्हणजे तू मसाला खा, मी चिकन खाईन. किंवा आम्ही आमच्या एक मित्राला घेऊन आलो, मी तुम्हाला इंट्रोड्यूस करेनच त्याला, ओंकारला. त्याला आपण सगळे पीसेस खाऊ, आपण मसाला खाऊया. बेस्ट. बहुतेक मला असं वाटतं की आम्ही जिथून सुरू केलं त्याचा शेवट आलेला आहे. एक राऊंड कम्प्लीट झालेला आहे.
आहे तेवढे आपण ट्राय करू. येस, आता ट्राय करूया. आता आमचा जो मित्र आहे तो इथे आला की नाही पण बघूया. आणि आता आहे मी अजब गजब चला फॅशन. मला कळलंय बिर्याणी फेस्टिवल आहे ते. खेळण्यांसाठी झालं, बायका विसरले असतील गळ्यातले बिळ्यातले. कपड्यांचं काय, कपडे विसरले असतील का? नाही, त्याचं खूप महत्वाचं कारण आहे. ते काय सांगू का की खाता म्हणजे कपडे नाही खाता खाताना जे काही इतकं भारी भारी तांबडा रस्सा वगैरे आहे तो खाताना जर माझ्या अंगावर पडला तर मला काहीतरी चांगलं पाहिजे म्हणून इथं मी टी शर्ट घेणार आणि बसणार. वाव, 21 तोफांची सलामी देऊया आपण यांना. पण हे जेन्युइन कारण आहे ना की खूपच आवडलं तर तो रस्सा असा असा करून अंगावर झंडूच शकतो ना. मग टी शर्ट पाहिजे. हो करेक्ट. व्हरायटीज पण आहेत, छान छान आहेत. एक घ्यायचं का आपण? 2 तरी पुढे द्या. खरंच घेऊयात का? झोपा आणि झोपू द्या. हे आवडतंय हा माझं. मी तेच म्हणलं म्हणूनच मी घेतलं. आपण हे 2 घेऊ शकतो, झोपा आणि झोपू द्या. मराठीत बोलायचं. वा वा. मराठी हे आज तर- तर महत्वाचं आहे. आज हो, आज मराठी खूप भाषा दिन आहे ना. मराठीत बोलाय. काय प्राइस आहे? माझ नाही, गरु आहे. काय हे मोठ्यांचे आहेत ना? मोठे 400 ला एक. मग असं काही नाही ना की त्याच्यावर किती लेटर्स आहेत त्या पद्धतीने प्राइजेस चेंज आहेत. हे छान आहे, मला आवडले, खरंच आवडले मला हे आणि हे झोपा आणि झोपू द्या. मी आईचा लाडका म्हणून तब्येत चांगली. अच्छा, हे किती ना साखरेचं पोतं? आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की हा मुलगा आहे, त्याला आम्ही इंट्रोड्यूस करणार आहे जो आणि हा आमच्यासोबत देणार आहे आजचे रिव्ह्यूज. रिव्ह्यूज. कारण अमृता वेज खाणार आहे तर माझ्यासोबत रिव्ह्यू हा व्यक्ती देणार आहे आणि शूट पण करणार है ना. चला आता आपण बिर्याणी खाऊयात. पहिलं काय खायचं आपण? बिर्याणी ना का मासे? नाही, आपण आता 2 बिर्याणी, ते टेबल्स आहेत, एखादा टेबल रिकामा असेल तर तिथे घेऊयात. आणि आता माझं काम काय आहे, टेबल बुक करायचं. मी हा, टेबल आणि बुक 2 करते. बिर्याणी घेऊयात, एक पापलेट फ्राय घेऊयात आणि एक सुरमई फ्राय घेऊयात. तर बघूयात. आस्वादासोबत आपण खाण्याचे हे कोल्हापूरचं आहे, हे आपण जे म्हणतोय ते बांबू बिर्याणी. बिर्याणी महोत्सवाची पहिली संध्याकाळ खास आपल्यासाठी गीत गंध घेऊन येते. बांबू बिर्याणी आणि तंदूर. जागतिक मराठी दिना दिवशी त्याची प्राइस काय आहे बांबू बिर्याणीची? 300. ओके, मग घ्यायची एक बांबू बिर्याणी है ना. एक बांबू बिर्याणी द्या. नाही नाही, इथेच खायची. आम्ही आता कोल्हापूरची बांबू बिर्याणी ट्राय मुलगी केली झाली हो. आणि बरी आहे. म्हणजे मला एवढी नाही आवडली पण छान आहे. म्हणजे पहिल्यांदा येणाऱ्या व्यक्तींना ती आवडू शकते. पण बांबूची मी पहिल्यांदा ट्राय केली आहे. ठीक आहे. आजचं हा वातावरण सगळं धुंद आहे. इतका सुगंध सुटला बघा. मला वाटतं मी खूप स्पायसी नाहीये त्यामुळे नॉर्मल खाऊ शकतो आपण. लहान मुलांना पण देऊ शकतो. एवढं नाही, तिखट नाही. काही वेगळी नसावी असे सुंदर असे सुगंध येत आहे. याचं दुःखच वेगळं आहे. मला तोडून दे ना. सुरमईचा तुकडा खाते. सुख आहे प्रेमी. कसं आहे? कसं वाटतंय तुला? टेस्ट हा एवढा पीस आहे 200 रुपये. पण चांगलं आहे. 200 रुपये
रुपयाला सुरमई फ्राय आहे आणि पापलेट फ्राय पण आहे आणि अजून एक काहीतरी आहे त्यांच्याकडे ते 250 रुपयाला. बहुतेक सुरमई बिर्याणी पण आहे आणि कोळंबी बिर्याणी पण आहे. पण हे मला आवडलं आहे, मस्त लागतं हे. व्हिडिओ बघतो मी व्हिडिओ बघतो. जाड झालायस. गॉगल कुठे आहे तुझा? तुझ्या गॉगलवरनं मी ओळखते. हा तुझा ब्लॉग सुरू झालाय ते. हे ना जिम लावलेस ना. हा सौरव आमचा मित्र, तोही आला आमच्यासोबत बिर्याणी खायला. कळलं ना तुला? आणि इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव सर इथे आले होते आणि त्यांचं काम म्हणजे खरंच ते ज्या पद्धतीने काम करतात ते जबरदस्त आहे आणि त्यांना एक ना एक दिवस मी नक्की भेटेन, त्यांच्याशी संवाद साधेन. आज ती इथे वेळ नव्हती पण नक्की एकदा भेटेन त्यांना. बरं, आता माझा नवीन मित्र आला आहे विपुल, जे जे आमचे रील्स पण आहे, तुम्ही इन्स्टावरती जाऊन बघा आता. आणि हा सौरव. तर आता मी घेतलेला आहे चिकन खिमा पाव. एवढ्या सगळ्यांमध्ये मी खाणार आहे, हे बघणार आहेत माझ्याकडे. काळं मटण म्हणजे सावजीचं काळं मटण त्यांचं आहे, सुंदर आहे. 50 रुपयात वर्थ आहे चिकन खिमा. वा वा. आता जरा ह्यांना पण देते खायला. अच्छा, ओ सॉरी. अरे आपण घेऊ ना, नंतर पैसे देऊ. मला मलाई द्या, मलाई कुल्फी. हा, तुझं काय त्याच्यावर होता? मला लय आवडते. नाही, मलाही आवडते. जम्बो का छोटा. आणि त्याने आधी मारले तू इग्नोर. त्याच्यानं जज नका करू, मला मोठाच. ह्याच्यात काय साईज मध्ये फरक आहे? नाही मग हेच आहे, हे छोटं द्या. मांगो. नाही पण मलाई कुल्फी अशी असते ना की ती मोठी पण असं होतं की अजून खाल्ले. हा, हे काय? मलाई कुल्फी. तुला मला ते केसर पिस्ता होतं. छान आहे, खरंच चांगली आहे, मला आवडली. छोटी छोटी आहे, छोटी. जम्बो कुठे आहे तुमचं? हे जम्बो आहे का? यात काय फरक आहे? वेगळं साईज साईज. अरे तू काढतच नाहीये यार हा मुलगा फोटो. 2 वेळा मी त्याच्या व्हिडिओ मध्ये असं करते आणि तो पलतीकडेच करतोय. हे थांब, आता माझं येऊ दे, कारण की हा, खाते. अख्खं मी जे काय फिरतोय त्याच्यामध्ये आत्ता पहिल्यांदा ही खातीये, कारण तिच्या पद्धतीतलं काही व्हेज मिळालं नाही. वा वा. मी गुलकंदाची खातोय, पण मी काही कांड केलं नाही तर आम्ही गुलपण होणार नाही. आणि मेन कॅशियर हे आहे, जसं हे पे करतायत. केले त्याने. जाऊ दे रे, तुला वेगळ्या ह्याच्यात ना, तू पान दे आम्हाला. लेट आला. वा वा, चांगली आहे, मला आवडली. गुलकंद ना मला नाही आवडत. ते नाही काहीतरी आवडलं. मला नको दाखव. तुला का असं वाटतं की तू हे घातल्यानंतर तू दिसत नाही? मला दिसते माझं मात चांगलं, मला पिवळा दिसतो. आणि लोकांना तू पिवळा दिसशील त्याचं काय? पिवळं दाखवायचं. कावळी झाला. कावीळ आता पानची पार्टी सौरव देणार आहे. खरं तर तू आम्हाला बिर्याणी खाऊ घातली पाहिजे. पानावरती तू गाडीची पार्टी तुझ्या शोरमा नाहीच आहे इथे. मग इथलं काय ते खायचंय? गाडीची पार्टी नुसत्या पानावरती कशी भागवायची? अरे झाल्या गाडीची पार्टी दे. बाईक घेतलीस ना? आणि एक तरी रील बनवूया ज्याच्यात बाईक येईल.
नाहीतर नुसती पार्टी घ्या. विश तरी केलं का मला? पार्टी वाजते. मोबाईलचे काच. बर्थडे विश केलं. तू आहे ती. मी नाही केलं. अरे, काय असं बोलतोय? काय करू नको. म्हणून नाही आता खाली पडला. नाही म्हटलं तिथे खूप आवाज येत होता ना. चला आता आम्ही घेतलेली आहे व्हेज बिर्याणी. अमृतासाठी काहीतरी व्हेज घेणं गरजेचं आहे. हे पकड. खाऊ शकली असतीस तर. पुढे मी आता खाते आणि मी तुम्हाला सांगते ही चिकन बिर्याणी कशी आहे. तुला खूप लांब जायचं. व्हेज बिर्याणी. नाही राहू दे मी नाही बोलत. वा वा मित्रा वा. ओ सत्याधार. स्पायसी आहे पण टेस्ट कशी आहे? नाही आता मी ट्राय करते. चमचा जरा चुकीचा आहे पण ठीक आहे. ह्याची टेस्ट खरंच चांगली आहे. म्हणजे चिकन बिर्याणी असती तर जास्त चांगलं अजून वाटलं असतं. हां व्हेज घेतली आहे त्या आधीपेक्षा ही जास्त बेटर आहे. हैदराबादी बिर्याणी. बघाची बांबू. माझंच बनतंय का ह्यांचं बनतंय वाटतं. हा नाही बघा ना मी इथेच आहे. मित्र हाच बनतोय का? हा हेच बनतंय पान. मी त्यांना म्हणणार हळू हळू फायर लावा. पेट्रोल कमी टाका. थोड़ा ही फायर लगा. पहली बार खा रही हो. आईच्या गावात बाहेर चालू नका यायची. चाहिए वैसे है बराबर. चाहिए वैसे है बराबर. बंद करो चबाओ. येऊ नको. ही जळली केसात आहे. पेट्रोल कमी टाकलंय. रॉकेटला टाकलं काय? थँक्यू थँक्यू थँक्यू. हो थँक्यू थँक्यू. नाही पूर्ण आपण सेमच हाईटचे जाऊ दे. ती मस्त झेपली बघू पण ना. पाहिजे. अरे उचलते का बघू ना. नाही नाही अरे मी इकडे उभा आहे. नको नको मुद्दा तो किती हे बघ 2 रुपये पडले. माझेच पडली वाटतं. ही मित्राची गाडी आहे आणि ती इतकी मोठी आहे की आता ते अमूला चावी लाव चालू कर. ही हवेत आहे. हवेतच आहे ही. दोन्ही पाय हवेत आहेत. दोन्ही पाय हवेत आहे तिथे. आईच्या गावात. ए ऐका ना. ए पकड इकडून. माझे पाय नाही पुरत आहे. पाणी पाहिजे होतं. तेव्हा 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 रस्त्यावर पोहते. लुटिंग बाईक. तर अशी होती माझी आजची संध्याकाळ. भरपूर खाल्लं आम्ही सगळ्यांनी. प्रचंड मस्तीसुद्धा केली. पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला मात्र कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजच्या व्हिडिओमधली कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली हेही सांगा. आता आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब आणि लाईक करा.